नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. मी प्रेषिता आहे आणि मी इंग्लिश ग्रामर, स्पोकन इंग्लिश हे सगळं शिकवते. प्लस 7 to 10th इंग्लिशचे चॅप्टर्स सुद्धा ह्याच चॅनलवरती मी शिकवते. तर नक्की कनेक्ट करा टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. तुम्ही जर कॉलेजमध्ये आहात किंवा स्कूल स्टुडंट आहात किंवा ऑफिस गोईंग आहात किंवा होम मेकर आहात, सगळ्यांनाच इंग्लिशची गरज लागते आणि ते जर आपलं इम्प्रूव्ह झालं तर आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. तर माझा हाच प्रयत्न असेल की तुम्हाला थोडीशी मदत माझ्यातर्फे करीन की तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे स्मॉल स्मॉल शब्द आहेत, जे बेस आहेत इंग्लिशचं, फॉर एक्झाम्पल ॲज, दे, फॉर, इफ, बट, अँड, हे सगळे शिकणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 10 शब्द कव्हर केलेत आणि हा व्हिडिओ त्याच व्हिडिओचा कंटिन्युएशन आहे, पार्ट 2. तर लेट्स स्टार्ट विथ आवर वर्ड्स. मी जे काही ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करीन त्याचे नोट्स सुद्धा लिंकमध्ये अटॅच केलेले असतील डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही प्रॅक्टिससाठी ते डाउनलोड करून आरामात प्रॅक्टिस करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. सर्वात पहिला शब्द आहे ॲज. ॲज यूज होतो फॉर रिझनिंग. काहीतरी आपण कारण देतो, म्हणून, जसं, तसं, च्यासाठी. हे जे मराठीत शब्द आहे त्याच्या बदली ॲज यूज होतं. जर सेंटेन्स तुम्ही बघितलात, ॲज आय वॉज टायर्ड आय स्लेप्ट, म्हणजे मी टायर्ड होतो म्हणून मी झोपलो. किंवा ही इज टॉल ॲज हिज ब्रदर, तो त्याच्या भावासारखा उंच आहे. तर इकडे सारखा आला किंवा प्रमाणे आले, भावाप्रमाणे तो उंच आहे. ओके, तर ॲज रिझनिंग साठी यूज होतं किंवा कम्पेअरिंग साठी यूज होतं किंवा जसं तसं. शी फेल्ट हॅपी ॲज शी वन द मेडल, ती खूप खुश झाली जसं तिने मेडल जिंकला. ओके, प्लीज डू ॲज आय से, मी जसं सांगीन तसं कर. तर जसं आणि तसं आलं. ओके, तर त्यासाठी ॲज यूज होतो. नेक्स्ट शब्द खूप सोपा आहे, इट इज शी. शी म्हणजे स्त्री. एखाद्या मुलीला किंवा बाईला आपण शी असं म्हणतो. शी इज व्हेरी स्मार्ट, शी आलं. शी इज व्हेरी केअरिंग. शी इज गोइंग आउट विथ हर मदर, ती तिच्या आईबरोबर बाहेर जात आहे. शी केम फ्रॉम स्कूल, शी वेंट होम. तर ह्या सगळ्यामध्ये शी यूज होतं. नेक्स्ट शब्द शीच्या नंतर आहे ही. ही म्हणजेच पुरलिंग. पुरलिंग म्हणजे जे बॉईज आहे, मेन आहे, ओल्ड मेन आहे, त्या सगळ्यांना आपण ही म्हणून उल्लेख करतो. ओके, ही इज स्मार्ट, ही केम होम, ही इज गोइंग आउट, ही इज कमिंग इन, ही इज गोइंग टू द स्टेशन, तो स्टेशनला चालला आहे. तर हे सगळे सेंटेन्सेस आपण हीचा उपयोग करून बनवू शकतो. नेक्स्ट शब्द आहे आपला वॉज. वॉज हे भूतकाळात यूज होतं, म्हणजे हे झालं आहे, होतं. एक्झाम्पल, आय वॉज टायर्ड, मी दमलो होतो. आय वॉज कमिंग होम, मी घरी येत होतो. शी वॉज सिंगिंग, ती गाणं गात होती. रोहन वॉज प्लेइंग, तो खेळत होता. तर जेव्हा पण सिंग्युलर म्हणजेच एक वचन असतं, ओके, एक वचन जेव्हा नाम असतं किंवा सब्जेक्ट असतं त्याच्यामध्ये वॉज येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट शब्द आहे वेअर. ठीक आहे, वॉज येतं सिंग्युलर साठी आणि वेअर येतं प्युरल साठी, म्हणजे अनेक वचन. जेव्हा जास्त लोक असतात, पास्ट मध्ये ही घटना झालेली असते, तेव्हा वेअर येतं. एक्झाम्पल, दे वेअर कमिंग, ते लोक येत होते. दे वर सिटिंग इन द क्लासरूम, ते लोक क्लासरूम मध्ये बसले होते. दे वर वॉकिंग ऑन द बीच, तर जेव्हा जास्त ग्रुप असतो किंवा जास्त लोक असतात तेव्हा वर यूज होतं. नेक्स्ट शब्द आहे आर. ARE. आर म्हणजे आहे. देर आर क्रोज सिटिंग, ते क्रोज बसले आहेत. ओके, दे आर कमिंग होम, येत आहेत. दे आर गोइंग आउट, ते जात आहेत. तर जिथे आहेत आपण मराठीत यूज करतो तिथे आर येणार. अजून एक सेंटेन्स बघा, वी आर गोइंग टू स्कूल. एक तुम्हाला क्विज देते, ठीक आहे. शी अँड राहुल डॅश कमिंग होम, इथे काय येणार? शी अँड राहुल डॅश कमिंग होम. इज कमिंग होम येणार की आर कमिंग होम येणार, हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. नेक्स्ट शब्द आहे फॉर. फॉर म्हणजे साठी किंवा हेतूने. एक्झाम्पल, आय वर्क फॉर यू, मी तुझ्यासाठी काम करत आहे. साठी आलं. द एलिफंट वर्कड फॉर द झू, जो हत्ती होता तो झू मध्ये काम करत होता, झू वाल्यांसाठी काम करत होता.
थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी. तर मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू. तर बद्दल सुद्धा फॉरच असतं. ओके. आता एक सेंटेन्स तुम्ही एक्झाम्पल द्या की फॉर कशासाठी यूज होणार. टेल मी फॉर व्हॉट विल फॉर बी युज्ड. तर ते तुम्ही सांगा. आपला नेक्स्ट शब्द आहे विथ. विथ म्हणजेच सोबत किंवा बरोबर. एक्झाम्पल, शी लिव्स विथ हर ग्रँड पेरेंट्स. ती तिच्या आजी आजोबांसोबत राहते. तर सोबत आलं. ओके. त्याचं मिनिंग असतं विथ. ही कट द ब्रेड विथ द नाईफ. त्यांनी ते ब्रेड नाईफने कापलं. ओके. नाईफने कापले म्हणजे नाईफचा उपयोग करून कापला. तर विथ येणार. ओके. वी वॉक विथ आर लेग्स. आपण आपल्या पायाने चालतो. कळलं. तर विथ त्यासाठी येतं. नेक्स्ट शब्द आहे दे. दे म्हणजेच ते किंवा त्या किंवा ती. जेव्हा जास्त लोक असतात तेव्हा आपण त्यांना दे म्हणतं. सेंटेन्स बघा. दे आर व्हेरी हेल्पफुल. म्हणजे ते लोक खूप हेल्पफुल आहेत. माय पेरेंट्स आर व्हेरी स्ट्रिक्ट बट दे आर लव्हिंग अँड केअरिंग. ते खूप प्रेमळ आहेत. ते आलं तर तिकडे दे येणार. कळलं. दे केम होम अर्ली. ते लोक लवकर आले. तर असा आपण देचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट शब्द आहे दे आर. THEIR. दे आर म्हणजेच त्यांचे. जेव्हा पोझेशन येतं किंवा बिलॉंगिंग येतं तेव्हा आपण दे आर यूज करतो. एक्झाम्पल, देअर हाऊस इज व्हेरी फार. म्हणजे त्या लोकांचं घर खूप लांब आहे. रिटर्न देअर कीज टुमॉरो. तू त्यांचे चावी उद्या परत दे. तर त्यांचे आलं. ओके. म्हणजेच दे आर. दे आर यंगर किड इज व्हेरी स्मार्ट. त्यांचा लहान मुलगा खूप स्मार्ट आहे. ट्रीज शेड देअर लीव्स इन विंटर. जे झाडं आहेत ते त्यांचे सगळे पानं गळून जातात. कधी? विंटरमध्ये. तर इकडे दे आरचा उपयोग केला. देअर ऑफिस इज ऑन द 6th फ्लोअर. त्यांचे ऑफिस 6व्या माळ्यावरती आहे. तर इथे आपण देअरचा उपयोग केला. ओके.